आमचं नाव कशा पायी घेताय? आम्हाला ठाव आहे तुमचा आमच्यावर राग आहे. तुम्हाला आम्ही या घरातच नग आहे, पण आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाशील असं कधी वाटलं नव्हतं सुनबाई. काय पाडून पोपट आणलाय हो? मी नाही पडवलंय, मी नाही पडवलंय. हा खोटं बोलतोय. मी नाही सांगितलंय, मी असं काहीही नाही सांगितलंय. आओ टीचर मॅडम, किती वेळा सांगू? आओ मी खरंच खरं बोलतोय. कॅशेट बंद कर रे, कॅशेट बंद कर. चल बाहेर हो, चल. आणि परत इकडे घराच्या आजूबाजूला पण फिरकू नको. चल निघ. त्याच्यावर एक कणाचा विश्वास नाही बरं काय मला. ठीक आहे, नका ठेव विश्वास माझ्यावर. पण ठेवणार तरी कशा? आपली हिस्ट्री तशी आहे ना. जाऊ दे, आपल्याला काही एवढं हाट नाही झालं. माझ्यावर विश्वास नाही, पण याच्यावर तरी विश्वास आहे का? हे बघा, दाखलं सरकार नीट बघा. हे पैसे आम्हाला टीचर मॅडमनी दिले. बघा, या नोटा आहेत, यांना जरा गुलाल लागलाय, त्यामुळं या कोणी घेणं झालंय. बँकेत जाऊन जमा करायची होत्या मला, पण या लग्नाच्या सगळ्या गोंधळामुळे मला जमलं नाही. तुम्ही आज जाऊन बँकेत जमा करता काय? लई मोठं काम झालंय माझं. मम्मी बाहेर आली येते, पण मावशीला बी मानलं पाहिजे. म्हणजे समजा कसं सुंबडीत करती. अरे एक बरं झालं मम्मी बाहेर आली. चंचे, तुला बी रॉयल जगायचं असेल ना, असं काहीतरी मोठं काम करायला पाहिजे. मी करणारच आहे ते. असं काय बघते? जगा पहिल्यांदा बघते. आणि कसल्या भांगार नोटा दिल्या? काय टीचर मॅडम, या असल्या भांगार नोटा दिल्या का मला, कलर लागलेल्या? कोणी घेईना ना त्या. असं एकदम टाळक सरकलं होतं त्याच वेळी माझं. मी एक वेगळी कामं करून घेती बाई, आणि नोटा पण असल्या देती. शोभतं का तुम्हाला? कोण घेईना ना या नोटा. वापरायच्या होत्या, खर्च करायच्या होत्या, चांगल्या खऱ्या चांगल्या नोटा द्यायच्या ना जरा. एक शिक्षिका तुम्ही, शिक्षिकेला शोभतं का असं कलर लागलेल्या नोटा द्यायला? आम्ही गुन्हेगार असताना आमच्याकडनं चांगल्या वागणुकीची अपेक्षा. अर आहे का पालताच न्याय? टीचर मॅडम, द्यायच्या होत्या तर चांगल्या नोटा द्यायच्या ना. आता म्हणजे हद्द झाली सुनबाई. तुमची एवढी मजल जाईल असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. अस्त्रीनबाई, या नोटा याच्याकडे कशा आल्या? मी तुम्हाच नाही दिलत्या ना, रंग लागलेल्या नोटा. ह्या नोटा? हा, ह्याच नोटा तुमच्या हातात दिलते की मी. हो, तुम्ही दिल्या होत्या. खरं सांग रे, खरं सांग. तुझ्याकडे ह्या नोटा कशा काय आल्या? टीचर मॅडमने दिल्यात मला, यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी. मुळीच नाही. हा खोटं बोलतोय. मी असं काही केलेलं नाही. मी नाही दिल्या या नोटा याला. अहो काय टीचर मॅडम तुम्ही, काय बोलता तुम्ही? हे असं थोडी चालतंय. काल तुम्ही म्हणल्या होत्या ना, काम फत्ते कर, अजून 4 बंडलं देईन. एकदा का ती बाई बाहेर गेली तर सगळा पैसा, सगळं राज्य माझं, हे बोलल्या होता की नाही तुम्ही? खोटं बोलायचं नाही टीचर मॅडम. आणि तुम्ही हे पण बोलल्या होत्या की त्या अधिपतीच्या बापाला तर मी कवाच खिशात घातलंय, आणि तो अधिपती माझ्या प्रेमात पार उल्लू झालाय. अहो काय बास, एवढं पण तुम्ही म्हणल्या. सगळा पैसा, सत्ता, संपत्ती तुमच्याकडे येईल बोलले होते की नाही टीचर मॅडम? बोलिये बस.
नाही बोलली मी हा खूप खोटं बोलतोय. तू चालतो इथून, तू चालता हो इथून. तुझी लायकी नाहीये विश्वास ठेवण्याची. तू निघ, तू जा, मला त्रास होतोय. तू जा इथून. थांब बाजा. मॅडम त्याला जाऊ द्या. तुम्ही आणलत नव्ह त्याला इथं. आला तुमच्या मर्जीनं, पण जाणार आमच्या मर्जीनं. मॅडम प्लीज जाऊ दे त्याला. तो खोटं बोलतोय. हा खोटं बोलत असल, पण नोटांचं काय? नोटा खोटं बोलत नाहीत. अधिपती, या नोटा तुमच्या आहेत.